नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सिंह राशीसाठी. तर सिंह राशी 14 ते 15 एप्रिल मोठा धक्का बसेल. ही 5 भाकिते ऐकून फुटेल घाम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा विषय सिंह राशीच्या व्यक्तींसाठी विशेष आणि विचार करायला लावणारा आहे. येणाऱ्या 14 ते 15 एप्रिल या कालावधीत काही घटना अशा घडू शकतात ज्या सुरुवातीला धक्का देणाऱ्या वाटतील, पण त्यातून पुढे मोठा मार्गही खुला होऊ शकतो. प्रत्येक गोष्ट भीती म्हणून नाही तर सावध राहण्यासाठी सांगितली जाते. म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण काही संकेत तुमच्या आयुष्यात आधीच दिसायला सुरुवात झाली असेल. पहिलं भाकीत सांगतं की तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून अचानक एखादी गोष्ट समोर येऊ शकते ज्याची तुम्हाला अपेक्षाच नसेल. विश्वास, नातं किंवा बोलण्यात काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता दिसते. लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घेणं फायदेशीर ठरेल. सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव स्पष्ट आणि स्वाभिमानी असतो, पण याच काळात संयम तुमची मोठी ताकद ठरणार आहे. दुसरं भाकीत म्हणजे आर्थिक बाबींशी जोडलेलं आहे. अचानक खर्च, एखादा अडकलेला व्यवहार किंवा पैशांच्या नियोजनात बदल दिसू शकतो. याचा अर्थ नुकसानच होईल असं नाही, पण निर्णय घाईने घेऊ नका. जे काम पुढे ढकलता येईल ते थोडं थांबवा आणि मोठे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. तिसरं भाकीत म्हणजे काम आणि प्रतिष्ठेशी संबंधित आहे. काही लोक तुमच्या कामावर किंवा निर्णयांवर प्रश्न उपस्थित करू शकतात, पण लक्षात ठेवा, सिंह राशीला संघर्षातूनच मोठं यश मिळतं. त्यामुळे कोणाच्याही बोलण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी करू नका. शांतपणे काम करत राहा. चौथं भाकीत सांगतं की घरातील वातावरणात थोडा तणाव किंवा मतभेद होऊ शकतो. जुने विषय पुन्हा निघू शकतात. अशा वेळी शब्द जपून वापरा. काही वेळा शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. आणि 5वं भाकीत सर्वात महत्त्वाचं आहे. हा काळ तुमच्यासाठी धक्का देणारा असला तरी जाग आणणारा देखील ठरू शकतो. ज्या गोष्टींना तुम्ही दुर्लक्ष करत होतात त्या अचानक समोर येतील आणि पुढचा मार्ग बदलण्याची संधी देतील. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक कठीण काळानंतर सिंह राशी पुन्हा नव्या ताकदीने उभी राहते. हा होता सिंह राशीचे 5 संकेताचे भाकिता. तर सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व करण्याची ताकद असते, पण येणाऱ्या काळात प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला थकवू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वतःवर घेण्याऐवजी काही जबाबदाऱ्या वाटून देण्याचा विचार करा. काही लोक तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवतील, पण प्रत्येक वेळी सर्वांना खुश करणं आवश्यक नसतं. या काळात एक जुनी गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते. जुना मित्र, जुना व्यवहार किंवा पूर्वीचा एखादा निर्णय पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे अस्वस्थ वाटेल, पण त्यातून काही शिकण्यासारखं मिळू शकतं. जुन्या चुका पुन्हा टाळण्यासाठी हा काळ महत्त्वाचा ठरेल. काही सिंह राशीच्या लोकांना अचानक प्रवास, कामातील बदल किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला मन तयार नसेल, पण पुढे जाऊन हाच बदल तुमच्या प्रगतीचं कारण बनू शकतो. त्यामुळे बदलांना विरोध करण्याऐवजी त्यात संधी शोधा. नातेसंबंधाच्या बाबतीतही सावध राहण्याची गरज दिसते. प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवू नका. स्पष्ट संवाद ठेवा, पण कठोर शब्द टाळा, कारण कधीकधी गैरसमज हे सत्यापेक्षा जास्त नुकसान करतात. तुमच्या शांततेत आणि संयमातच मोठं बळ आहे. आरोग्याकडेही थोडं लक्ष द्या. काम आणि ताण, सततचा विचार यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर विश्रांती आणि दिनक्रम याकडे दुर्लक्ष करू नका. शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवणं गरजेचं आहे. या संपूर्ण काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईत घेतलेला निर्णय आणि रागात बोललेले शब्द दोन्ही नंतर पश्चाताप देऊ शकतात. त्यामुळे निरीक्षण करा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. काही गोष्टी उशिरा मिळतील, पण योग्य वेळेला मिळतील. या काळात सिंह राशीच्या लोकांनी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे. प्रत्येकाला आपल्या योजना सांगू नका. काही कामं पूर्ण होण्याआधीच लोकांपर्यंत पोहोचली तर त्यावर अनावश्यक चर्चा, मत किंवा अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून काही गोष्टी मनात ठेवा आणि योग्य वेळ आल्यावरच जाहीर करा.
कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात एक अनपेक्षित वळण दिसू शकतं. ज्या गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाहीत असं वाटत होतं त्यामध्ये अचानक सुधारणा दिसू शकते, पण त्यासाठी सातत्य ठेवणं गरजेचं आहे. मध्येच निराश होऊन थांबवू नका. सिंह राशीची खरी ताकद शेवटपर्यंत उभं राहण्यात असते. या काळात तुमच्याभोवती दोन प्रकारची माणसं असतील. काही तुमचं यश मनापासून पाहतील आणि फक्त काही तुमच्याकडे फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः मोठ्या आश्वासनांकडे आणि गोड बोलणाऱ्यांकडे शांतपणे पहा. घरातील वातावरणात एखादी चांगली बातमी येण्याचीही संकेत आहेत. अडकलेलं काम पुढे सरकू शकतं किंवा घरातील एखादी चिंता कमी होऊ शकते, पण त्यासाठी संवाद बंद करू नका. काही वेळा आपण मनात खूप काही धरून ठेवतो आणि त्यातून अंतर वाढतं. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात स्वतःच्या क्षमतेची तुलना इतरांशी करणं टाळावं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आज कुणीतरी पुढे दिसत असेल, पण उद्या तुमची वेळही येऊ शकते. म्हणून स्वतःच्या गतीने पुढे जाणं हेच योग्य ठरेल. एक महत्त्वाचा संकेत असा की येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय छोटा वाटेल, पण पुढे त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो. म्हणून कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. वेळ घ्या, विचार करा आणि मगच पुढे जा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, धक्का, अडथळे आणि बदल हे आयुष्य थांबवण्यासाठी येत नाहीत, ते आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला. सिंह राशीच्या लोकांनी या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे प्रत्येक संधी लगेच स्वीकारायची नसते. काही गोष्टी आकर्षक वाटतील, काही लोक मोठी आश्वासनं देतील, पण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. म्हणून निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. तुमचं मन उत्साहात असेल, पण विचार शांत ठेवणं गरजेचं आहे. या दिवसात एखादी जुनी अपूर्ण गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते. जे काम तुम्ही संपलं असं समजत होता ते पुन्हा लक्ष मागू शकतं. त्यापासून दूर पळण्याऐवजी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काही अपूर्ण गोष्टी पूर्ण झाल्या की नवीन मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागतो. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढलेला दिसू शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. एखादं साधं वाक्यही कोणाच्या मनावर मोठा परिणाम करू शकतं. रागात घेतलेला निर्णय आणि घाईत दिलेलं उत्तर टाळा. शांतता काही वेळा सर्वात मोठं सामर्थ्य ठरवते. काम, व्यवसाय किंवा दैनंदिन जीवनात अचानक जबाबदाऱ्या वाढल्यासारख्या वाटू शकतात. सुरुवातीला हे ओझं वाटेल, पण हाच काळ तुमची क्षमता दाखवण्याची संधी घेऊन येऊ शकतो. स्वतःवर शंका घेऊ नका. तुम्ही आधीही अनेक कठीण टप्पे पार केले आहेत. नातेसंबंधाच्या बाबतीत एक महत्त्वाचा संकेत दिसतो. ज्या लोकांनी तुमच्या आयुष्यात नेहमी साथ दिली आहे त्यांना गृहीत धरू नका. काही वेळा आपण दूरच्या लोकांसाठी वेळ देतो, पण जवळची माणसं दुर्लक्षित राहतात. या काळात संवाद वाढवा आणि मनातील गोष्टी स्पष्ट करा. आर्थिक बाबतीत संयम ठेवणं फायद्याचं ठरेल. मोठ्या योजना किंवा मोठे खर्च यासाठी थोडा विचार करा. प्रत्येक संधीला लगेच होकार देण्याऐवजी योग्य वेळ आणि योग्य गरज ओळखा. आणखी एक महत्त्वाचा संकेत असा आहे की तुमच्या मनात एखादी नवीन सुरुवात करण्याचा विचार येऊ शकतो. हा विचार दुर्लक्ष करू नका, पण सुरुवात करताना घाई पण करू नका. मजबूत पाया तयार करा आणि मगच पुढे जा. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, धक्का हा शेवट नसतो, तो अनेकदा नवीन सुरुवातीचा पहिला संकेत असतो. सिंह राशीची ओळख संकटात घाबरण्याची नाही, तर संकटातून उभं राहण्याची आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक वेळा आपण इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय घेतो आणि नंतर त्याच गोष्टींचा ताण वाढतो. आता वेळ आली आहे स्वतःला विचारण्याची, जे चाललं आहे ते खरंच तुमच्या मनासारखं आहे का? कारण काही गोष्टी सोडल्याशिवाय नवीन गोष्टींसाठी जागा तयार होत नाही. या काळात काही लोक अचानक तुमच्याशी जास्त जवळीक दाखवू शकतात. प्रत्येक हसरा चेहरा तुमच्या हिताचा असेलच असं नाही, त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या योजना, तुमचे पुढचे निर्णय आणि तुमच्या कमकुवत गोष्टी सर्वांसमोर मांडणं टाळा. शांतपणे निरीक्षण करा. वेळेचं खरं कोण आणि फक्त वेळ घालवणार कोण हे दाखवेल.
कामाच्या क्षेत्रात एक महत्त्वाची गोष्ट दिसते. तुम्ही खूप मेहनत करत असाल पण अपेक्षित परिणाम लगेच मिळत नसतील. याचा अर्थ प्रयत्न चुकीचे आहेत असं नाही. काही वेळा फळ उशिरा मिळतं पण मोठं मिळतं, म्हणून अधीर होऊ नका. सातत्य ठेवा. सिंह राशीची ताकद वेगात नाही तर टिकून राहण्यात असते. घरातील एखादा निर्णय तुमच्यावर सोपवला जाऊ शकतो. सुरुवातीला ताण वाटेल पण शांत विचार केला तर योग्य मार्ग दिसेल. मोठ्यांचा सल्ला ऐका पण अंतिम निर्णय घेताना स्वतःच्या विवेकाचाही वापर करा. या दिवसात एक जुना विचार पुन्हा जागा होऊ शकतो. काही नवीन सुरू करायचं, काही बदल करायचा किंवा स्वतःसाठी वेळ द्यायचा हा विचार मनातून काढू नका. अनेक वेळा मन आधी ओळखतं आणि नंतर परिस्थिती त्याला साथ देते. नातेसंबंधामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जिंकणं आणि नातं टिकवणं यात खूप फरक असतो. प्रत्येक वादात शेवटचा शब्द तुमचाच असणं गरजेचं नाही. काही वेळा समजून घेणं हेच मोठेपणा असतं. आर्थिक बाबतीत संयम, नियोजन आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं योग्य ठरेल. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, कारण पुढे त्याच गोष्टी मोठा फरक निर्माण करू शकतात. आणि शेवटी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे धक्का आला म्हणून दिशा बदलू नका, पण धक्क्यातून काय शिकायचं ते नक्की ओळखा. कारण सिंह राशीची खरी ओळख पडण्यात नाही तर पुन्हा उभं राहण्यात आहे. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये मोठं विचार करण्याची आणि पुढे जाण्याची क्षमता असते. पण येणाऱ्या काळात प्रत्येक गोष्ट तुमच्या वेळेनुसार घडेलच असं नाही. काही गोष्टी उशिरा होतील, काही योजना बदलतील आणि काही लोक अचानक दूर जातील. याचा अर्थ तुमचं नशीब साथ देत नाही असा नाही. अनेक वेळा विलंब म्हणजे तयारीसाठी दिलेला वेळ असतो. या दिवसात एक गोष्ट स्पष्ट दिसू शकते. तुम्हाला एखादा निर्णय पुन्हा विचारात घ्यावा लागू शकतो. आधी योग्य वाटलेली दिशा आता बदलण्याची गरज वाटू शकते. बदल म्हणजे पराभव नाही. योग्य वेळी दिशा बदलणं हेही शहाणपणाचं लक्षण असतं. काम आणि जबाबदाऱ्या वाढल्यामुळे मनावर ताण येऊ शकतो. तुम्हाला वाटू शकतं की तुमची मेहनत कोणी पाहत नाही, पण प्रत्येक प्रयत्नाचं फळ लगेच दिसत नाही. त्यामुळे स्वतःच्या कामाची किंमत दुसऱ्यांच्या कौतुकावर ठरवू नका. या काळात एक जुनी संधी पुन्हा समोर येऊ शकते. जी गोष्ट आधी हातातून निसटली होती ती पुन्हा विचार करण्यासाठी येऊ शकते. मात्र यावेळी जुन्या चुका पुन्हा करू नका. अनुभवाचा उपयोग करा. नातेसंबंधामध्येही एक महत्त्वाचा संकेत आहे. प्रत्येक वेळी समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. काही नाती स्वीकाराने टिकतात. जर कोणी तुमच्या भावना समजत नसेल तर स्वतःला सतत सिद्ध करण्याऐवजी शांतपणे अंतर ठेवणं कधीकधी योग्य ठरतं. आर्थिक बाबतीत मोठ्या अपेक्षा आणि मोठे निर्णय यामध्ये संतुलन ठेवा. जे आहे त्याची कदर करा आणि पुढचं नियोजन शांतपणे करा. छोट्या बचतीही पुढे मोठा आधार बनू शकतात. एक विशेष संकेत असा आहे की या काळात तुम्हाला स्वतःमध्ये एक बदल जाणवेल. आधी ज्या गोष्टींवर तुम्ही जास्त प्रतिक्रिया द्यायचात त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत. हीच तुमच्या परिपक्वतेची सुरुवात असू शकते. आणि शेवटी एक लक्षात ठेवा, प्रत्येक धक्का घाबरवण्यासाठी नाही, काही धक्के आपल्याला जाग करण्यासाठी येतात. सिंह राशीचा प्रवास नेहमी सरळ नसतो, पण त्यात ताकद, अनुभव आणि नव्याने उभं राहण्याची क्षमता असते. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक शांतता ही कमजोरी नसते आणि प्रत्येक आवाज हा ताकदीचा पुरावा नसतो. काही लोक तुमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करतील, काही तुमच्या यशाकडे वेगळ्या नजरेने पाहतील आणि काही तुमच्याकडे अधिक अपेक्षा ठेवतील. पण प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःच्या मार्गावर लक्ष ठेवणं जास्त फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येऊ शकतो जिथे तुम्हाला दोन मार्ग दिसतील. एक मार्ग सोपा वाटेल पण त्यात पुढे अडचणी असू शकतात आणि दुसरा मार्ग सुरुवातीला कठीण वाटेल पण त्यातून स्थिरता मिळू शकते. त्यामुळे निर्णय घेताना फक्त आजचा विचार न करता पुढचा विचार करा. काम आणि प्रगतीच्या बाबतीत एक महत्त्वाचा संकेत दिसतो. तुमचं कौशल्य आणि मेहनत लोकांच्या नजरेत येऊ लागेल, पण त्याच वेळी अपेक्षाही वाढतील. त्यामुळे प्रत्येक काम स्वीकारू नका. तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरणं महत्त्वाचं ठरेल. नातेसंबंधामध्ये एक वेगळीच जाणीव होऊ शकते. काही लोक फक्त तुमच्या चांगल्या काळात सोबत असतात आणि काही लोक शांतपणे तुमच्या प्रत्येक टप्प्यावर उभे राहतात.
या काळात तुम्हाला कोण खरे तुमच्यासोबत आहे याची जाणीव होऊ शकते. या नात्यांची कदर करा. मनाच्या बाबतीतही एक संकेत आहे. स्वतःवर जास्त कठोर होऊ नका. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करायची गरज नसते. काही वेळा अपूर्ण गोष्टी देखील आयुष्याला नवीन दिशा देतात. स्वतःच्या प्रयत्नांची दखल घ्या. आर्थिक बाबतीत नियोजन कायम ठेवा. मोठा फायदा दिसत असेल तरी शांत विचार करा. आणि जर एखादी संधी लगेच मिळाली नाही तर निराश होऊ नका. योग्य वेळेला योग्य दार उघडतं. या काळात एक छोटा बदल मोठा परिणाम देऊ शकतो. दिनक्रम, विचार किंवा एखादी सवय बदलणं. सुरुवात छोटी असली तरी परिणाम मोठे दिसू शकतात. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. सिंह राशीचं सामर्थ्य परिस्थिती बदलण्यात नाही तर परिस्थितीला स्वतःला मजबूत ठेवण्यात आहे. आजचा धक्का उद्याची ताकद बनू शकते. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक संधी पकडायची नसते आणि प्रत्येक अडथळा टाळायचा नसतो. काही वेळा थांबणं हेच पुढे जाण्याचं सर्वात योग्य पाऊल असतं. जर एखादी गोष्ट वारंवार अडत असेल तर स्वतःला दोष देण्याऐवजी दिशा बदलण्याची गरज आहे. का ते शांतपणे पहा. या दिवसात तुमच्यासमोर एखादी नवीन कल्पना, नवीन काम किंवा नवीन ओळख येऊ शकते. सुरुवातीला ती छोटी वाटेल पण पुढे तिचं महत्त्व वाटू शकतं. त्यामुळे जुन्या चौकटीत अडकून राहू नका. नवीन शिकण्याची तयारी ठेवा. कामाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा संकेत दिसतो. तुमच्या मेहनतीकडे लोकांचं लक्ष जाईल पण त्याच वेळी तुलना देखील होऊ शकते. दुसऱ्यांशी तुलना करत बसण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. सिंह राशीचं यश इतरांना मागे टाकण्यात नाही तर स्वतःची क्षमता पूर्णपणे वापरण्यात आहे. या काळात एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध जाऊ शकते. सुरुवातीला ती निराशा वाटेल पण पुढे जाऊन लक्षात येईल की जे थांबलो ते कदाचित तुमच्यासाठी योग्य नव्हतंच. म्हणून प्रत्येक बंद झालेल्या दाराकडे अपयश म्हणून पाहू नका. नातेसंबंधामध्ये शांत संवाद खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मनात साचलेले प्रश्न बोलून काढा पण आरोप न करता. काही नाती स्पष्ट बोलण्याने वाचतात आणि काही शांततेने मजबूत होतात. आर्थिक बाबतीत संयम ठेवणं फायदेशीर ठरेल. जे मिळालं आहे त्याची योग्य जपणूक करा. फक्त मोठ्या फायद्याच्या अपेक्षेने निर्णय घेऊ नका. छोट्या गोष्टीचं नियोजन मोठा आधार ठरू शकतं. एक विशेष संकेत असा आहे की या काळात तुमच्यातील जुना आत्मविश्वास पुन्हा जागा होऊ शकतो. ज्या गोष्टीसाठी तुम्ही आधी संकोच करत होता त्यामध्ये आता पुढे जाण्याची हिंमत मिळू शकते. या बदलाचं स्वागत करा. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यात येणारे धक्के कायमचे नसतात पण त्यातून मिळणारा अनुभव कायम राहतो. सिंह राशीची ओळख परिस्थितीवर राग करण्याची नाही तर परिस्थितीतून स्वतःच मार्ग बनण्याची आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात एक गोष्ट लक्षात ठेवायची. प्रत्येक उत्तर लगेच मिळत नाही. काही गोष्टी वेळेनुसार स्पष्ट होतात. त्यामुळे सध्या जर एखादा निर्णय, नातं किंवा परिस्थिती गोंधळलेली वाटत असेल तर स्वतःवर जास्त दबाव आणू नका. थोडा वेळ अनेक गोष्टी स्वतः स्पष्ट करून देतो. या दिवसात तुम्हाला एखाद्या जुन्या विचाराकडे पुन्हा वळण्याची इच्छा होऊ शकते. जे स्वप्न तुम्ही काही कारणाने बाजूला ठेवलं होतं ते पुन्हा मनात येऊ शकतं. त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गोष्ट पुन्हा सुरू करण्यासाठी योग्य वेळ असतो आणि काही वेळा तो वेळ आपल्याला वाटतो त्यापेक्षा जवळ असतो. कामाच्या क्षेत्रात एक वेगळा बदल जाणवू शकतो. आधी ज्या गोष्टी अवघड वाटत होत्या त्या आता हळूहळू सोप्या वाटू लागतील. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते पण लक्षात ठेवा, यश दिसायला लागलं की संयम आणखी महत्त्वाचा होतो. नातेसंबंधामध्ये एक महत्त्वाचा संकेत दिसतो. काही गोष्टी बोलून संपतात आणि काही गोष्टी समजून घेऊन संपतात. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. जिथे तुमची किंमत ओळखली जाते तिथे मन गुंतवा. या काळात एक अनपेक्षित भेट, संभाषण किंवा एखादा संदेश तुमचा विचार बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येक संधीकडे उघड्या मनाने पहा. आर्थिक बाबतीत शांत नियोजन आणि स्थिर विचार महत्त्वाचे ठरतील. मोठ्या अपेक्षा ठेवताना वास्तव विसरू नका. सातत्य हेच तुमचं सर्वात मोठं भांडवल ठरू शकतं. एक खास संकेत असा आहे की पुढे जाण्यासाठी काही जुन्या गोष्टी सोडाव्या लागतात. जुना राग, जुनी भीती, जुना हट्ट किंवा स्वतःबद्दलचा जुना विचार. नवीन सुरुवातीसाठी मन मोकळं ठेवणं आवश्यक असतं.
प्रत्येक धक्का वाईट नसतो. काही वेळा आयुष्य आपल्याला थांबवत नाही, ते आपल्याला योग्य ठिकाणी वळवत असतं. सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद असते. पण याचबरोबर संयम, शांत विचार आणि योग्य वेळ ओळखणे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. गेल्या काही दिवसात जर तुम्हाला असं वाटत असेल की गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत, काही लोक दूर गेले, काही योजना बदलल्या किंवा काही उत्तर मिळाले नाहीत, तर त्याकडे शेवट म्हणून पाहू नका. अनेक वेळा बंद होणारं दार हे चुकीच्या दिशेने असतं आणि उघडणारं दार पुढच्या प्रवासाचं असतं. या काळात स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवा. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणाचं यश लवकर दिसतं, कोणाचं उशिरा, पण योग्य वेळी केलेली प्रगती जास्त टिकते. तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत ओळखा आणि जे हवं आहे त्यासाठी सातत्य ठेवा. नातेसंबंधाच्या बाबतीत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जिथे आदर आहे तिथेच नातं फुलतं. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. तुमच्या मनाला शांतता देणाऱ्या लोकांना वेळ द्या आणि जे फक्त गोंधळ वाढवतात त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवा. काम, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात पुढे जाताना एक मंत्र लक्षात ठेवा. घाई नाही पण थांबायचंही नाही. घाई नाही पण थांबायचंही नाही. छोट्या पावलांनीही मोठा प्रवास पूर्ण होतो. आज घेतलेला एक चांगला निर्णय उद्याचा मजबूत पाया बनू शकतो. तुमच्यात जे सामर्थ्य आहे ते परिस्थितीपेक्षा मोठं आहे. काही वेळा उत्तर बाहेर सापडत नाही, ती स्वतःच्या विचारात आणि कृतीत सापडतात. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि वेळेला वेळ द्या. आणि शेवटी सिंह राशींनो, धक्का आला म्हणून घाबरू नका, कारण प्रत्येक वादळानंतर आकाश पुन्हा स्वच्छ होतं. तुमचं धैर्य, तुमची जिद्द आणि तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश. ओम नमो आदेश.